नमस्कार, पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो। सेवानिवृत्तीचे वय 58 वरून 60 कधी? राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा सवाल पाहूया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून। त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा। चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून टाका। व्हिडिओला तुमचा एक लाईक करायला विसरू नका। मित्रांनो, राज्य शासन सेवेतील शासकीय तसेच निम्न शासकीय आणि इतर पात्र कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी पाठपुरावा करण्यात येत आहे। राज्य कर्मचाऱ्यांच्या सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष कधी होणार याकडे राज्य कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। देशामध्ये केंद्र सरकारने कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे। याच धर्तीवर देशातील बहुतांश राज्यांनी आपल्या राज्य कर्मचाऱ्यांचं सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष केलं आहे। पण महाराष्ट्र राज्य सरकारने सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही। शिंदे फडणवीस पवार सरकार या प्रश्नाबाबत विचाराधीन असल्याचे बोलले जात आहे। यावर्षी साधारणतः 1.5 लाख पेक्षा अधिक कर्मचारी सेवानिवृत्त होत आहेत। यावर्षी कर्मचारी निवृत्त झाल्यास एक रकमी आर्थिक बोजा सरकारवर वाढणार आहे। त्यामुळे असा निर्णय घेतल्यास राज्य सरकारच्या फायद्याचं ठरणार असल्याचं म्हटलं जात आहे। राज्यातील विविध कर्मचारी संघटनांकडून राज्य सरकारला सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करण्याबाबत अनेक वेळा पाठपुरावा करण्यात आला आहे। तसंच अनेक वेळा निवेदन देण्यात आली आहेत। नुकतंच राज्य शासनाने रिक्त शिक्षकांच्या जागी सेवानिवृत्त शिक्षकांची नियुक्ती देण्याचा मोठा निर्णय घेतला। पण सेवानिवृत्त शिक्षकांना नियुक्ती देण्यापेक्षा सेवानिवृत्तीच्या वयामध्ये वाढ करावी अशी मागणी शिक्षक संघटनांकडून करण्यात येत आहे। आता राज्यात मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री आहेत, त्यांनी या संदर्भात सकारात्मक निर्णय घ्यावा अशी कर्मचारी संघटनेची मागणी आहे। सेवानिवृत्तीचे वय 60 वर्ष करण्याबाबत राज्य शासनास विविध कर्मचारी संघटनांकडून वेळोवेळी निवेदने देण्यात आली, पण निर्णय कधी असा सवाल विचारला जातोय। याबाबत काही महिन्यापूर्वी एक समिती गठीत करण्यात आली होती। या समितीने 2 दिवसापूर्वी राज्य सरकारकडे या संदर्भात स्पष्ट अहवाल सादर केला आहे। त्यामुळे राज्य सरकार आता काय निर्णय घेते याकडे सर्व कर्मचाऱ्यांचे लक्ष लागलेले आहे। तर मित्रांनो, पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेटसह। तोपर्यंत धन्यवाद।